दिनांक 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण हाके यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीचे आकडेवारी व मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकांची संपूर्ण व्हिडिओ पाहूया आपण सह्याद्री समाचार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। हे प्रश्न सामाजिक न्यायाचे कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी, खरं तर कंटाळा आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी म्हणून। कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तयारीचा पाहिजे, त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे। परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये 3-4 वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो। म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय। महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे। हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की 130 जागांवरती बिमोड करायचा आहे, नायनाट करायचा आहे, सुपडा साफ करायचा आहे, मराठ्यानो आता तयारीत राहा, भुजबळांना पाडायचंय। भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का, एवढ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40-41 मिटिंगला घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोललं नाही, तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय, कळमनुरीमध्ये पाडायचंय म्हणला, परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला, जत मध्ये पाडायचं म्हणला। अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचंय। हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला। पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली। त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस केली। इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत। ओबीसीची जातनिहाय जनगणना आहे, ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे, ओबीसीला बजेटरी तरतूद मिळणं आहे, ओबीसीच्या मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, महायुतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत, पदोन्नतीचा प्रश्न आहे, दलित बांधवांचे प्रश्न आहेत। एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊन घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो, कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली। आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार, आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा। या महाराष्ट्रामध्ये तमाम 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या 12-13 करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे। विजन सक्सेस झालं, एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे, कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय, समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही। त्यामुळे आम्ही जे काही 8-9 उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेले, त्याची लिस्ट मी तुमच्यासमोर वाचू शकतो। कालच जरांगे नावाचा खुळचट बावळट माणूस, कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस, त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्यासमोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेले आहेत, त्या 9 उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला खरं तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची। त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं। खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे, आज तो भुजबळांना पराभूत करायला गेलास, त्या राजेश टोपेचं काय झालं? आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार। त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतून उभी केली होती। जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेली आहेत आणि राजेश टोपेंची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे। कर ना अनालिसिस, वाच, आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत। तू बीडमध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तू 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला। त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे। महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे। माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून
बाकीच्या ठिकाणी तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे. तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले, एक उमेदवार. दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेले. जरांगे नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागाराला विचार. मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं. बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधवदाच्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथं त्यांना 35,000 मतं पडलेले. जरांगे परत कान खोलू नाही. आमच्या प्रियंकाताई खेळकर गेवराई, जिथं तू बालेकीला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेळकर यांना उभं केलं होतं. 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला. कान खोलू नाही. 800-900 लबाड बोलायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा मी भूमपरांड्याला उभा केलेला होता. त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या एससी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला. त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत. आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे. चांगलं तुला सांगायचे. बघा परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या. त्यांनाही 11,000 ते 12,000च्या दरम्यान मतं पडलेली आहेत. त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते, तिथं त्यांना मतं पडलेली आहेत 30,000. त्यामुळे जरांगेंनी काल प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेने जिथं सभा घेतल्या तिथं 800-900 मतं पडली. अरे जरांगे बावळट माणसा, नाक गेलं तरी भोग पुरलं म्हणण्याची तुझी अवलाद. तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोतेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं. आणि म्हणतो 205 आमदार निवडून आणले. अरे ते कुठं जाणार आहेत आणि त्यांनी कुणाचा फोटो लावून मतं मागितली. मला त्या खोलामध्ये जायचं नाही. खरं तर जी माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून, पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस. तू 130 आमदार पाडायला निघाला होतास. तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास. मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास. पण जनतेनं तुझं थोबाड पडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस. तू जे काही काल बोललास ना त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. पण आम्ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे. आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत. इतर पक्षांनी ओबीसी तुम्हाला कसं काय स्वीकारलं? इतर पक्षांच्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना, म्हणून तर महायुती सत्तेत आली ना. एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला? हे लोक तुम्हाला असे म्हणू शकतात की तुमच्यासाठी महायुती महत्वाची की ओबीसी समाज महत्वाचा? माझ्यासाठी ओबीसी महत्वाचा आहे, परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सुटणार कसे? आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण? सत्तेतच तुम्ही आता काहीही घ्या. मी जाहीर भूमिका घेतली ना महायुतीच्या बाजूने, त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा. जरांगेंनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती. त्या रोहित पवारांचं कान कापणं त्यांचा जो विजय आहे, कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे. ते असे नव्हते म्हटले कुठे की मी पवारांना पाठिंबा दिला. कुणाच्या मिटिंगा घेतल्या? कुठं घेतली होती? अहो नाशिकमध्ये जावा तुम्ही, घनसावंगीमध्ये जावा. तुम्ही जी भूमिका म्हणता मी महायुतीला भूमिका दिली, पण ते असे म्हटले नव्हते कुठं. मी जाहीर भूमिका घेतली ना. मग मी तुमच्यावरती जो आरोप केला मंत्री सुद्धा त्यांना भेटायला जातो. मुख्यमंत्री स्वतः जातात. आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जरांगेंना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते? आम्ही ठाम भूमिका घेतली ना. तुम्ही आरोप लावू नका. मी सांगतोय ना की आम्ही माहितीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं. तुमच्यावरती जो आरोप होत होता तुम्ही फडणवीसांचा माणूस आहात. तुम्ही कुणाचाही आरोप करा, कुणाचाही करा. आहात का मग? अरे मी माहितीला पाठिंबा दिलाच होता. महायुती मग अजित पवारांनी एकनाथ शिंदेना दिलता की भाजपला दिलता? मी सगळ्यांना दिला होता असे सांगितलं. मग एकनाथ शिंदेना तुम्ही आरोप पण करत होते अगोदर. एकनाथ शिंदेना त्यांनी 10% एससीबीसीचा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. तो जरांगेंना मान्य नव्हता. तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता. त्यामुळे आम्ही माहिती म्हटलेलं आहे, आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही. निवडणुकापूर्वी तुम्ही जरांगेंनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली नंतर मग
कारण तुम्ही महायुतीची सुपारी घेतली. हो, ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतले मी. कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते, महाविकास आघाडी जिंकली असती, ज्या 8 खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली, जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगे म्हणून निवडून आलो, तर मी महायुतीला पाठिंबा दिला, तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे? ज्या बाप्पा सोनवणेंनी सांगितलं की मी जरांगे म्हणून निवडून आलो, हे तुम्हाला चालतं. मग मी महायुतीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे? त्या बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवणेंची होती, तिथं 6च्या 6 उमेदवार महायुतीचे निवडून आले. आम्ही घेतली ना भूमिका. ओबीसीचे किती आमदार निवडून आले? ओबीसीचे बघा, ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये, माधव बरोबर ओबीसी सुद्धा एक होता. माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला. अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील. म्हणजे आम्ही तेली लिंगायत 7 जण आले. अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता, त्याची संख्या आम्ही 7 वर नेलेली आहे. आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेले आहेत. 800, 900 नव्हे, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 63,000. त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर. 205 आमदार कुठे आले? 205 आमदार सांगावा आकडा त्यांनी. महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहे, त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती राहतात, इथं ओबीसी सुद्धा राहतात, त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे, ते सुद्धा निकाल फिरू शकतात. हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी ही पत्रकार. सरकार मान्य करत नाही ना. सरकारमध्ये लाडकी बहीणमुळे आम्ही निवडून आलो. सरकारनं काही करो, सरकारला लाडकी बहीण, पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान काढात करावं, संशोधन करावं, अनालिसिस करावं. धनगरांच्या वाड्यावरती, लमाणांच्या तांड्यावरती, बंजारा तांड्यावरती, बंजारांच्या वाड्यावरती मतदान काढावं आणि अनालिसिस करावं. हा बदल ओबीसीमुळे झाला. सत्ताधारी ठीक आहे, सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं, पण जे पराभूत झालेले, ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही, त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसी कोणाला मतदान केलं. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला पराभूत करायचं होतं, ओबीसी समाजासाठी जे काही करायचं होतं ते साध्य झालं नाही, मात्र पराभूत करणं हे ध्येय होतं. अहो मला एक सांगा, आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार? पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना, लोकांना नाही ना. इतका राग का होता तुमचा? राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले. चंद्रराव भुजबळांना यांचा 7 बार आहे का बोलला? तुझा 7 बार आहे का जरांगे? तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का? काय एवढं गृहीत करतोय? पण हाके साहेब, प्रश्न असा आहे की मराठा समाजाला सुद्धा मतदान केलं ओबीसी. हो, मी तेच सांगायला लागलो ना, मी तेच सांगतोय. साध्य काय झालं पण साध्य म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या, ज्यांना तुतारी वाजवायची होती, ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते, ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला. एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी 10% रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेतत्व भूमिका घेतली गेली, पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणुकीत शेकली गेली. हे आम्हाला बदलायचं होतं. कारण हे बघा, आमचं पण आंदोलन होतं की नाही? पवार साहेबांनी आम्हाला साधा एक ब्रश शब्द तरी बोललाय का? तुमच्यावरती असा आरोप होतो की तुम्ही फक्त आरक्षणाचं माध्यम वापरलं आणि टार्गेट तुम्ही शरद पवारांना केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य केलं. अरे राजसत्ता अंतिम आहे, आम्हाला भूमिका आम्ही हे बघा, आम्ही आंदोलन करणार आहे. हे बघा, उत्तर आहे का? आरोप आरोपाला भीत नाही, भूमिका घेतली. असं आहे की आरक्षणाचं माध्यम तुम्ही वापरलं आणि त्याच्या आरोप तुम्ही शरद पवारांना टार्गेट केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य केलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांचं काम माझं उत्तर आहे का की तुम्हीच बोलताय? म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का? आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याचे असं म्हणताय का? आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का? पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्बली सराटीला जाऊन भेटतात, पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बर शब्द बोलत नाही का? ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं. माधव नेहमी भाजपच्या मागे राहिला हे मान्य आहे, पण गाववाड्यातला छोटा मायक्रो ओबीसी का आज काँग्रेस पासून लांब गेला? याचं अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का? एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचे कास्टवाईज सेन्सस झाला पाहिजे. तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेला जाऊन भेटले, जरांगेच्या मताची काळजी यांना होती. गावगाड्यातल्या 50% ओबीसीची काळजी तुम्हाला होती. करतील अनालिसिस, करा ना अनालिसिस. बुथवाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसीनी. तुमचं असं मत आहे की महाविकास आघाडीला ओबीसी जे आंदोलन असेल, ओबीसीचे जे प्रश्न असतील त्याच्याकडे
कानाडोळा केल्यामुळे हे प्रश्नच नाही. मी राहुल गांधींची 5 मिनिट वेळ मागितली होती. मला सांगलीमध्ये सकाळी 9 वाजता स्थानबद्ध केलं गेलं, संध्याकाळी 5 वाजता सोडलं, पण मला राहुल गांधींची 5 मिनिटं वेळ मिळाली नाही. सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे. ते असं म्हणतात कटेंगे तो कटेंगेचा इफेक्ट झाला, लाडकी बहीण चालली, पण तुम्ही केलेल्या कष्टाचा त्यांनी इग्नोर केला. कोणी काय म्हणायचं, आम्ही आमचं प्रत्यक्ष तुमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव, पंकजाताई मुंडेंचा पराभव, महादेव जानकरांचा पराभव, याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं. पण तुम्ही 11 महिन्यापूर्वी हे म्हणाला होता की देवेंद्र फडणवीस हा थापाडे माणूस आहे, त्यांनी मराठ्याचा धंदा समाजाची फसवणूक केली आहे, त्या मतावर तुम्ही ठाम. आम्ही ज्या सरकारने त्या सरकारने जे प्रश्न सोडवलेले नाही त्या वेळी आम्ही ते बोललेलो आहे. आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं, कुणाला नाही मतदान करायचं, कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे. आणि राजसत्ता अंतिम असेल, राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये, ही लोकशाही आहे. जे जरांगेने केलं तेच तुम्ही करताय, मग अर्थ काय तुमच्या? अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं, जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय? लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का? आम्ही जे आंदोलन उभं केलंय, जी मुवमेंट उभी केली, त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची? आणि असा प्रश्न निर्माण होतो, तुमच्यावरती आरोप केले जातात. आरोप विरोधाचे मी फिकीर करत नाही. आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलंय, आम्ही करून दाखवलंय, आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलं आहे. कोणी काही आरोप करत, आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का? मग आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस प्रश्न सोडवतील असं वाटतं. सोडवते नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना. मी आता तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल. उद्या विधान परिषद पण देणार चर्चा. काय विधान परिषदेत तुम्हाला अरे विधान परिषद काय, अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे? कॅबिनेट पद दिलं पाहिजे, क्या बात आहे. अरे शिक्षण मंत्रीपद दिलं पाहिजे, महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे. काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून घेता काय? अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा. त्यांना सांगा तसं. काय तुम्ही सांगा, मला सांगायचं. आम्ही नाही सांगत. अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, विधान परिषद काय घेऊन बसलाय? कॅबिनेट पाहिजे तुम्हाला, म्हणजे आता थोडक्यात महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आता कॅबिनेट द्यायला पाहिजे तुम्हाला. कॅबिनेट सोडावं. तुम्ही काय छोटे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय, तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय? आता त्या तिघात कोण मुख्यमंत्री तुम्हाला? कोणी हो मुख्यमंत्री? ओबीसी कोणच नाही त्याला. अहो, ओबीसी त्यातलं कोणच नाहीये मुख्यमंत्री. निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्हाला विधान परिषदेवर जायचं म्हटलं तर कुठल्या पक्षातून जाणार? महायुतीमध्ये अजित पवारांशी तुमचं पटत नाही, तुम्ही शरद पवारांना टार्गेट करता. एकनाथ शिंदे लक्ष्मण हाके त्यावेळी मी प्रेस घेईन मी कुठल्या अच्छा पक्षात दिल्यावर बघा. जर तरला लक्ष्मण हाके महायुतीमध्ये ऐका, महायुतीमध्ये एकनाथ शिंदेवर तुम्ही आरोप केले, एकनाथ शिंदे महायुतीमध्ये मुख्यमंत्री होते, आता ते महायुतीमध्ये आहे. राहिला तुम्ही बाजूला विधान परिषदेवर वाईट काय? मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली. नाही पण त्यांनी कुठं काम केलंय मराठा आरक्षणासाठी? हो, प्रश्नच नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जरा गेला कळली नाही, त्यांचं आपलं चिंतून चाललं होतं. पवार साहेब रोहित साहेब आता सोडवलं पाहिजे त्यांनी. आता शिंदेवर तुम्ही हे जरांगे पुन्हा सामूहिक उपोषण करणार आहेत कुणबीतून आरक्षण देण्यासाठी, त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आरक्षण दिलेलं आहे. परत एकदा जरांगे नावाचा खुळचट माणूस, ज्याला आरक्षण पॉलिसी माहित नाही, धोरण माहित नाही, त्या माणसाच्या सांगण्यावरून परत ओबीसी मधून आरक्षण ज्याला कोणाला पाहिजे असेल तर ते जरांगेला सपोर्ट करतील. माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीने निर्णायक मतदान, आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे. सगळ्यांच्या हिताचं धोरण, सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा. अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं. काय मागणी ओबीसीची जे सरकारने करावी असं तुम्हाला? ओबीसीची पहिली आमची मागणी आहे
की ओबीसीचं पंचायत राज मधलं आरक्षण केलेलं आहे. त्यासाठी निवडणुका गेल्या 2-3 वर्षापासून थांबलेल्या आहेत. पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हिअरिंग घेण्यासाठी विनंती करावी. ते हिअरिंग पूर्ण कराव्यात, सुनावण्या पूर्ण कराव्यात, ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात. लोकल बॉडीज मध्ये बाबू लोक प्रशासन चालवत आहेत. हे लोकशाहीच्या विरोधी आहे. तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह तर द्यावं, आमचा जात वाईज सेन्सस करावा, आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा. खूप मोठं आंदोलन आहे. जरांगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला या जरांगेचा. अरे काय बोलतो. आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे, वेळोवेळी, आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे, वेळोवेळी शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेणाऱ्या जरांगेची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींच्या नावे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देणारा आंदोलक कसा असू शकतो. अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा असणारा हा महाराष्ट्र. त्या जरांगेने कालच्या प्रेसमध्ये मला किमान 10 वेळा आईवरनं शिव्या दिलेले. त्यांची प्रेस पत्रकार बांधवांनी ऐकावी. आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगानं नोटीस पाठवली. या जरांगेनं महिलांच्या नावावरनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत? एक नोटीस त्या जरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. महिला आयोगाला पत्र देतो, देणार पत्र, प्रश्नच नाही. अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्यानं शिवी दिली तुम्ही बघा. आणि म्हणजे माझा तो दुश्मन नाही, तो दलिताचीच माणसं पाळायला मिटिंगा घेतो. आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे. आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत. हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही, जागीर नाही. मनामध्ये जरांगे पाटलांबद्दल फार कटुता आहे. पण जरांगे पाटील म्हणतात धनगर आरक्षणासाठी मी लढा उभा करेल, म्हणजे तू तुझं पहिलं बघ म्हणून काठातलं. तू काय एवढा पूर्ण सोशल रिपोर्ट नाहीस. तुला अजून तुला किती मतं पडली लक्ष्मण हाकेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही. धनगर आरक्षणाविषयी धनगर आरक्षण जरांगे फॅक्टर समजण्यासाठी कोणाची हयात जाईल, पण जरांगे फॅक्टर करणार नाही. हे जनतेने दाखवले ना, थोबाड पडले. नाही आता तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमचं लक्ष निवडून आणलं होतं की फक्त मतं घेणं होतं? अरे निवडून आणलं का मी? अरे मतं घेणार. हे बघा ओबीसीला वाईस नाही, ओबीसीला पक्ष नाही, ओबीसीला नेता नाही. आज दिली ती त्याच्यापैकी अरे घेतले ना मतं, त्या मताबद्दल बोला ना तुम्ही. अरे 63,000 मतं घेणं. मतं म्हणजे काय? म्हणजे आम्ही लढायचं नाही का? किती वेळ काय लोकशाही तुम्ही पत्रकार आहे ना? अहो पण ते असे म्हटले, एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ओबीसी आमदार सांगतो ऐका. ओबीसी आमदार किती निवडून आले? 7 धनगराचे आलेत, 7 माळ्याचे आलेत, 7 बंजारीचे आलेत, 3 बंजाराचे आलेत आणि तेली लिंगायताचे 7 आलेत. काढा माहिती. एकूण तो 35-40च्या पुढे आपला जातो. तिकडे 128 आले मराठीचे 128 नाही, 131 112 आलेत. नाही जास्त. अरे माझ्याकडे आहे ना आकडेवारी. अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलो मी. सांगा. अगदी आकडेवारी घेऊन आलोय. जरांगे ये पुढे कधी पण कुठले 204 आणि 205? अरे महाराष्ट्रामध्ये 235 आलेत. काय 112 आलेत. माझ्याकडे पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलो मी. तुम्ही काय विचारणार मला माहिती आहे. महायुतीचे 235 आहे. अरे सगळे सांगतो ना मी. 204 आकडा झाला की आणला कुठून? आम्ही आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला? एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणतो. सांगा. अरे एक मिनिट म्हणतो. बघा एक मिनिट ऐका. एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे 10 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामध्ये 5 ओबीसी आहेत आणि 5 मराठा आहेत. आले ना ते ओबीसी 5 आले की 5 ओबीसी आहेत. ते सांगतो ना तुम्हाला आकडेवारी सांगतोय माझ्याकडे. बघा त्यांच्याकडे आलेले 5 रुपये पुण्यात एवढी निवडून आले ते बघा ना. ऐका ना ऐका. रोहित पवार किती मतांनी निवडून आले? नाही ऐका ना, 5 आलेले ओबीसी किती मतांनी आलेत नव्हते तेच सांगतोय. नारायणबाबा पाटील 10,000पेक्षा 15,000च्या आसपास ते कशामुळे आले? कशामुळे आले? मग रोहित पवार 1200 मतांनी येतो. ऐका ना, ओबीसी फॅक्टरमुळे आले.
हा मग तेच मी तेच सांगतोय मी. म्हणतो ते पवारांचे पण आले ना. अरे आम्ही अगोदर सांगितलंय, इथं पत्रकार सगळे आहेत, आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं, जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल. आम्ही पाठिंबा दिलेला होता, त्याच्या विरोधात एलिगेशन त्यांना पाठिंबा होता तुमचा. अरे होता ना. पवारांचे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकेंचा उत्तम रावांना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना. प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी. तिथं अंधारा निवडून आम्ही प्रश्नच नाही. शरद पवारांवरती टीका कशी काय? अरे आमच्या पक्षाच्या धोरणावरती काय आहे, पण आमच्या माणसाला मी आणले नाही निवडून. म्हणजे तुमच्या सगळीकडे माणसं आहेत. माणसं आहेतच ना. जर जरांगेचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे नसावेत. तुम्हाला कुठला पक्ष देखील तुम्ही जे 8 विधानसभेत सभा घेतल्या त्यातला एक उमेदवार निवडून आलाय का नाही? पुढच्या वेळेला निवडून अरे नाही म्हणलं ना. नाही, तिथं महायुतीचा निवडून आला, तुमचा आला नाही. मग आमचं धोरण होतं ना. समजून घ्या. आमचं धोरण होय, होतं. तुमचं धोरण पाडापाडीचं होतं का मग अरे जरांगेंचं? मग पहिले पहिली ते आता विधान परिषदेत त्याच्यामुळे जाणार आहे. कोणी येणार आहे का निवडून? विधान परिषदेत त्याच्यामुळे जाणार अरे आहे. नाही, विधान परिषद नाही, हे छोटं आहे. मग काय पाहिजे का? अरे पुढचे काय पाहिजे काय तुम्हाला? तुम्ही एवढं कुठला उमेदवार पाडायचा? बरं मला राजेश टोपे नावाचा माणूस पाडण्याचा आनंद आहे. आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे. त्यामध्ये निवडून आले की? आणि ठीक आहे ना. निवडून आले निवडून आज चालेल ना. हाके साहेब, तुम्ही आता म्हणताय जरांगेवर बोलायचा कंटाळा आलाय, पण आता जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. त्यांना शुभेच्छा आहे. जरांगे पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला, जोपर्यंत इथला लिगल ऍस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासलेपण प्रूव्ह करणार नाहीत तोपर्यंत जरांगेची मागणी मान्य होणार नाही. बारामतीतील जनतेने तुमचं ऐकलं नाही का? दादांना ओबीसी सगळ्यांनी मतदान हे हे अंदर की बात है. म्हणजे ऐकलं नाही तुमचं हमारी ओबीसी. अंदर की बात है. तिथं आमचा माणूसच नव्हतं तर ऐकायचा प्रश्न. दादा कोणाचा होता? दादा आमचा दिली ना आम्ही माहिती आहेत ना दादा. मग तेच म्हणतो दादाला कशी काय मतं दिली त्यांनी? निकाल लागल्यानंतर तुम्ही म्हणता की तुमचा करिश्मा सगळा चाललेला आहे, तर माहितीच्या प्रमुख नेत्यांनी तुम्हाला फोन करून अभिनंदन वगैरे काय केले? मला जवळजवळ 2-3 डझन आमदारांचे सगळ्या सगळ्यांचे कोण आलेले भेटणार आता भेटणार महायुतीतील उमेदवारांना कोणाला नेत्यांना जाऊन मुंबईत? आवश्यकता नाही. फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदाची शर्यतीत आहे. काय तुम्हाला आनंद होईल? आनंद काय, जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे. कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे. आता निवडायचं काम त्यांचं. अजित पवारांना पण अजित पवार होतील आता. काय अजित पवार कोणी हो. ओबीसीच्या इकडे कोण चेहरा टाकलाय? ते फडणवीस की अजित पवार? आम्ही निवडून द्यायचं काम केलंय. जो कोणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तुमचा विरोध होता अगोदर. जो कोणी मुख्यमंत्री नाही नाही, निवडणुकीच्या अगोदर तुम्हीच म्हणत होते. विरोध मागवला काय आम्ही माहितीचा पाठिंबा दिलेला आहे. आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता. चला धन्यवाद. जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहे. आणि विधान परिषदेमध्ये काय विधान परिषद ऐका ना. तर कॅबिनेट मंत्री पण द्या. यस झालं, बस एवढंच पाहिजे. विधान परिषदेवर चिल्लर समजू नका ओबीसी चळवळीला. यस अख्खा तडाखात आतापर्यंत अरे का जाऊ नये का? काय माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेट मध्ये नाही जायला? का जाऊ नये? आम्ही काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही, तुम्ही तेवढी बघायची भुजबळ साहेब का? असा का प्रश्न विचारताय? पक्ष सांगा फक्त. अरे पक्षाचा काय संबंध? मी मला त्यावेळी ठरवेल. अहो त्यांच्यात काय, तुम्हाला कुठे जायचं त्यांना पण ठरवावं लागेल ना. तीन हे काय काय? अरे एक मिनिट बोला. पक्षातील आमदारांना मंत्रिपद मिळत नाही, भरत गोगावले तसेच राहिले, तर तुम्हाला आता एका मतदारसंघाचे अरे मी महाराष्ट्राचे माहिती दिली आहे. आता महाराष्ट्राची लीड करतो. पडळकर होत आहेत मंत्री. पडळकर मंत्री होतात. हे बघा मी काय बोलतोय, अनेक पद आहेत ना, ठरवतील ना. नाही पण पडळकर मंत्री होतात. तुम्हाला आता तुम्ही कोणतर झालं तर पडळकर होता. आनंद होईल मला, का नाही होणार? बस भुजबळ साहेब पण आहेत की तुमची नेते? अरे आनंद होईल. आणि जागा पण यांना पण माहिती. अरे प्रश्नच नाही. का होऊ नये? का होऊ नये? होऊ का नये? होऊ का नये? बरोबर आहे. बस थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.